किंवा स्वबळाची भूमिका आता मांडलेली आहे, तर काय पुढच्या निवडणुकीमध्ये होणार? नाही, मला तर अशा बऱ्याच गोष्टी तुमच्याकडूनच कळतात. तसं मला सकाळपासून सलग बैठकीत असल्यामुळे आता तुम्ही आलात म्हणून मी ब्रेक घेतला, तर माझ्या 6 विधानसभा सलग आहेत. आपापलं खाणंपिणं आपापलं आटपा, मी बैठकीच्या ठिकाणीच खाणार. पण तुम्ही म्हणालात म्हणून आलो, त्यामुळे मला आता बघायला लागेल की असं आज सगळे म्हटले का असं. दादा, एका बाजूला तुम्ही विधानसभेची तयारी, फडणवीस यांनी यापूर्वी देखील म्हटलं होतं, आता लोकसभेचे निकाल आपण सर्वांनी बघितले, आताही तसंच आहे. या सगळ्यांच्यावरून आताही महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि आम्ही लोकसभेमध्ये ज्या उणीवा राहिल्यात त्या उणीवावर मात करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सरकार फॉर्म करू, याबद्दल माझ्यामध्ये शंका नाही. हे पवारसाहेब जसं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पंप मारण्यासाठी म्हणतात असं नसून हे वस्तुस्थितीवर आधारित आहे. दादा, अजितदादांना तुम्ही सोबत घेतल्या, हे झालं वर्धापन दिन सोहळा झाला. या वर्धापन दिनामध्ये जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामध्ये थोडा कलगीतुरा झाला. यावेळी जयंत पाटील थोडे अस्वस्थ आहेत आणि ते बोलताना असं म्हणले की माझे फक्त 4 महिनेच आहेत, पुढे मी सांगतो. जयंत पाटलांसोबत नेहमी असं बोललं जातं की ते भाजपच्या संपर्कात आहे, तर असं काही शक्यता आहे का की पुढच्या 4-5 महिन्यात थोड्या वेळाने त्यांना फोन करतो आणि तुम्हाला सांगतो. असं काही चर्चा झाली आहे का? ते संपर्कात आहेत का? जयंतराव बिलकुल भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात नाहीत आणि ते संपर्कात असले तर ते ज्या लेवलचे आहेत तर ते संपर्कात आहे माझ्यासारख्याला कळण्याचं की कारण. दादा, मंत्रिमंडळ विस्तार नाराजी व्यक्त करताना वक्फ बोर्डाने शिंदे सरकारने 10 कोटी रुपये दिल्याचं मान्य केलं, त्या सगळ्यावरून अनेक जण टीका करताना पाहिलं होतं. कितकिची नावाची एक अभिनेत्री, तिने देखील सरकारवर नाराजी व्यक्त केली. असे अनेक जण. पूर्ण नवीन विषय मी जरा चेक करतो. पण मौलाना आझाद महामंडळाला काँग्रेसच्या सरकारमध्ये 50 कोटीच्या वर कधी मिळाले नाहीत, तर 1000 कोटी दिले का? ही धारणा आमची आहेच की शेवटी मुस्लिम समाजामध्ये सुद्धा जी गरिबी आहे त्यावर उत्तर म्हणून त्यांना रोजगाराला भांडवल मिळालं पाहिजे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तर त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. त्यामुळे डायरेक्ट 50 कोटीचे 800 का 1000 कोटी मागच्या बजेटमध्ये मौलाना आझाद महामंडळाला मिळाले. वक्फ बोर्डाला 10 कोटी दिलेत का, कशासाठी दिलेत मला काहीच माहिती. दादा, संभाजीराजेंनी सकाळी प्रेस घेतली, त्यामुळे त्यांनी बोगस बियाणे वाढीव, त्यामध्ये जयंत पाटील आणि रोहित पाटलांमध्ये तुम्हाला माझा मुद्दा कळला ना? काय नाव महेश, माझा मुद्दा कळला ना की ऑलरेडी आपल्याकडे 14 ते 19 नव्हता तो कायदा देवेंजीने केला, कारण कास्ट व्हेरिफिकेशनच्या ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम येतात. मग अनेक वेळेला हा विधान परिषद मुद्दा उपस्थित झाला की तुम्ही पहिलीपासून कास्ट व्हेरिफिकेशन का देत नाही, त्यावर विचार चालू आहे. आता आपल्याकडे कारण घडल्यानंतरच कास्ट व्हेरिफिकेशन प्रकारची पद्धत आहे. निवडणुकीला उभा राहायला, ॲडमिशन घ्यायची नोकरी, तर त्यालाही 6-6 महिने लावतात. म्हणून मग देवेंजींनी हा मधला मार्ग काढला की कास्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट नकोच म्हणजे काय, घरातल्या एकाला मिळालं की बाकीच्यांची कास्ट काही वेगळी आहे का? पण त्यालाही जी हायरार्की दिली गेली ती सुप्रीम कोर्टाने पितृ दिली गेली. आता ती पितृ दिलेली जर मान्य असेल की सुप्रीम कोर्टाच्या पुढे कोण जाणार, पितृ दिलेले मान्य आहे, तर ते जे सगळे सोयऱ्यांचं नोटिफिकेशन काढा असं यांचं म्हणणं आहे, ते देवेंद्रजींच्या त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे असं माझं मत आहे. बसू. सॉरी, राष्ट्रवादी आता सध्या चर्चा सुरू आहे. पराभव झाला तर अजितदादांच्यावर टीका करायची आणि विजय झाला तर संघाच्या शिस्त पद्धतीमुळे विजय झाला असं म्हणायचं, अशा पद्धतीचा आरोप सुरज चव्हाण करते. कोण सुरेश चव्हाण? हां, त्या राष्ट्रवादीचे. नाही, माझं म्हणणं असं आहे की कोण म्हणतं काय म्हणतं यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे 3 नेते जी त्रिमूर्ती आहेत ते काही एकमेकावर दोषारोपण करत नाही. त्या त्रिमूर्तींचं त्यांचं म्हणून राज्याचं एक नेतृत्व आहे, आमचं एक नेतृत्व आहे, अजितदादांचं एक आहे, एकनाथजींचं आहे, ते काय असं म्हणत नाहीत. त्यांचं म्हणणं असं की थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं. तेव्हा असं काही दोषारोपण झालेलं नाही. आज आम्हाला सर्वे किंवा जे ॲनालिसिस करतात अशाने रिपोर्टमध्ये समजा त्यांची निरीक्षणं मांडली किंवा युतीमध्ये महायुतीमध्ये थोडा काही जणांनी हातचं राखून काम केलं तर त्यांचं मत झालं, ते आमचं मत नाही आहे. संघाच्या मुखपत्रात भाजपवर टीका केलेली आहे किंवा भाजपवर चिंता व्यक्त केलेली आहे, काही टीका वगैरे केलेली नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी जो विचार मांडला त्या विचाराशी जोडलेले, त्या विचारापासून प्रेरणा घेऊन काम करणारे आमच्या क्षेत्रात आम्ही आहोत. मग आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो, कोणी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो, कोणी कामगार क्षेत्रात काम करतो. त्या प्रत्येकाने विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतली आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर लावत ते सगळेजण पुढे चाललेले आहेत. आणि त्यामुळे अघोषित म्हणा, घोषित म्हणा, पण आम्हा सगळ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमचे आईवडील आहेत. आणि आईवडिलांनी असं एखादं चुकलं तर मुलांना सांगायचं असं त्यांचा अधिकार आहे. आणि मुलांनी पण त्याच्यातलं जे योग्य आहे, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, ते करेक्शनही करायचं असतं. आम्ही अशी आईवडिलांची मुलं नाही की उद्धटपणे आईवडिलांना म्हणू की तुम्हाला काय कळतं आहे. आम्ही ते संघाचं म्हणणं जे आहे त्याचा विचार करणार, त्याच्यावर काम करणार. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल असं विधान संजय राऊत वारंवार करतायत. असं आहे की आत्ता जे विश्लेषण आलं आहे, तुम्हीच मांडताय, त्याच्यामध्ये 30 जागा उद्धव ठाकरेंना 24च्या विधानसभेत मिळते, तुम्ही दाखवताय, मी नाही दाखवत आहे. 72 जागा तुम्ही काँग्रेसला दाखवताय आणि काहीतरी अशाच 50, 52, 55 तुम्ही राष्ट्रवादीला दाखवताय. अशी टोटल तुम्ही 158 करताय. आता जर 30 जागा म्हणजे लोकसभेमध्ये भरीव यश मिळालं असं ते म्हणत असताना त्यांच्या पक्षाला त्या 6 विधानसभे लोकसभेमध्ये त्यांना मिळालेल्या मताधिक्य हे जर 30वर जात असेल किंवा तुमचं विश्लेषण 30वर असेल तर त्यांना कसा काय मुख्यमंत्री मिळणार. पण हा माझा विषयच नाही आहे, हा त्यांचा विषय आहे. माझा फक्त त्यांना जो प्रेमाचा विचारणा आहे जी मी परवा केली की तुम्ही काय मिळवलं. तुम्ही 18चे 9 झालात, ते 1चे 13 झाले आणि ते 4चे 8 झाले. ते आता विधानसभा वाईज त्याच्या आधारे काही गणित करत असतात, 2-2.5 महिन्यात खूप काय व्हायचं, पण त्याच्या आधारे आमचे 72 येणारे म्हणतात, तुमचे 30 येणारे म्हणतात. मी ते जवळ तुम्हाला हे सांगतायत की आता तुम्ही नाही आहे प्रमुख, ते चालेल तुमची सद्दी संपली असं सांगतायत. अशा वातावरणामध्ये संजय राऊत तिघेजण आम्ही एकत्र लढवून सरकार आणणार आहोत आणि त्या सरकारचे प्रमुख उद्धवजी ठाकरे असणार आहेत. हे कशाच्या आधारे म्हणतात, कारण मी नेहमी लॉजिकवर चालतो. लॉजिक असं सांगतं की पिछेहाट झाली उद्धवजींची, परिश्रम त्यांनी खूप घेतले, चेहरा त्यांचा वापरला गेला, बाकी सगळेजण बरोबर अंधारात राहिले आणि त्यांना मिळाल्या 9, आधी 18 होत्या. आणि त्यामुळे 19ला त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी किंवा काही ना काही घटना अशा घडल्या, त्या घटना राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये विसरून किंवा त्याच्यावर मात करून किंवा चर्चा करून मार्ग काढून पुढे जायचं असतं. अशा घटनामुळे त्यांनी जे मी वेगळा मार्ग स्वीकारणार असं स्वीकारून लोकांमध्ये तर ही इमेज केली की बाबा हे आता कडक हिंदुत्ववादी राहिले नाही. आणि प्रत्यक्षामध्ये पक्ष फुटला, लोकसभेच्या जागा 18च्या 9 आल्या आणि आता विधानसभेत 30च दिसत आहेत. आदित्य ठाकरेजी सुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये केवळ 7,000 पुढे आहेत. 7,000 मार्जिन राजकारणामध्ये हू करून फुंकर मारल्यावर उडून जातं. मग जर एवढी महायुती स्ट्रॉंग आहे आदित्य ठाकरेच्या मतदारसंघामध्ये, माझ्या मतदारसंघात जसं 75,000चं मार्जिन आहे तसं मिळालं पाहिजे होतं. माझ्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात 74,800 मार्जिन आहे, तसं मिळालं पाहिजे होतं ना. आंदोलन पुन्हा एकदा सुरू डॅमेज रोखण्यासाठी हा विस्तार होतोय का किंवा त्या मुळात मी तर म्हणजे राज्याचा असा नेता नाही आहे की माझ्याशी बोलल्याशिवाय काही होत नाही, पण असाही नाही की मला एखादी गोष्ट टी व्हीवरच कळावी, अशी काही चर्चा माझ्या कानावर नाही आली. पण उद्या आम्ही वेगवेगळ्या कारणाने प्रामुख्याने कामकाज सल्लागार समिती असते ना, 27 अधिवेशन सुरू होणार, त्याला सगळे एकत्र आहोत. त्यात हास्यविनोदामध्ये इकडे तिकडे असे विषय निघतील, पण अजून तरी काय असते. शरद पवार हे लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जी प्रकृती ठीक नसल्याचं दिसते. एकंदरीत त्यांना आता या सगळ्या माध्यमातून आमच्या काय नेमका सल्ला. तुमच्या माध्यमातून मी वारंवार आवाहन करतो आहे की त्याने त्यांचे प्राण स्टेकला लावण्याने, प्रश्न जरी संपेल तरी त्याने त्यांचे प्राण स्टेकला का लावावेत, त्यांनी उपोषण करावं, त्याच्यातून प्रेशर क्रिएट करावं, पण अशा प्रकारची एक कायद्याचं ज्ञान असणारी फौज उभी करून ती फौज सरकारच्या कायद्याशी ज्ञान असणाऱ्या फौजेच्या बरोबर बसवावी
उदाहरणार्थ 10% आरक्षण दिलं आहे, त्यात काही अडचणी आहेत समजा, त्याच्यावर काय करूया, म्हणजे केसेसच्या विषयात काय करूया, सारथीमध्ये काही गोष्टी वाढवा असं तुमचं म्हणणं आहे, काय करूया, आणि मूळ सरसकट कुणबी म्हणा किंवा सगळे सोयरे म्हणा, यात काय करूया, बसून प्रश्न काढला पाहिजे. तर यावर जर असं म्हटलं गेलं की आम्ही सांगितलंच आहे, तुम्ही करा काय करायचं आहे, असं नाही होत ना. ज्या वेळेला ॲर्ग्युमेंट होतं त्याला प्रति ॲर्ग्युमेंट होतं, आणि ॲर्ग्युमेंट प्रति ॲर्ग्युमेंटमधून एक चांगला निर्णय निर्माण होतो. हां सॉरी, तू काय म्हणा. सरकारनं आता याकडे लक्ष देऊन मोकांतर्गत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली नाही तर स्वराज्य रस्त्यावर अगदी परवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने एक सगळ्या परिस्थिती, पाऊस थोडासा लांबला आहे, काही ठिकाणी अवेळी चालू आहे, म्हणजे विचित्र स्थिती आहे राज्यामध्ये, काही ठिकाणी दुष्काळ आहे, काही ठिकाणी अतिवृष्टी आहे, या सगळ्याचा आढावा घेणारी 4 तास बैठक घेतली. दुर्दैवाने मी पोहोचू शकलो नाही, त्यामुळे ऑनलाईन होतो, सगळी बैठक मी अटेंड केली. त्यात त्याने सगळ्या अधिकाऱ्यांना या कडक सूचना दिलेल्या आहेत. बोगस बियाणं जर सापडलं तर त्या संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड करणं इथपर्यंत सगळं झालं आहे. आणि त्यामुळे सगळ्यांनी काय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वर्षाचा प्रॉब्लेम निर्माण झाला की प्रश्न हा सरकारचा, आम्ही फक्त लक्ष देऊन देणार आणि गोळीबार करणार, तसं न होता एकत्र बसून अशा गोष्टी आयडेंटिफाय करून देणं, त्याच्यावर काही मार्ग सुचवणं. सरकार आहे त्यामुळे करेलच ना. त्यामुळे विरोधकांनी फक्त मोर्चे न काढता ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये बरोबर बसून काही सोल्युशन काढली पाहिजे. सरकार प्रोएक्टिव्हली करते. 4 तासाची आढावा बैठक घेतली. दादा, राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना मिळालेली आहे. मुख्याने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका लोकसभेमध्ये 6 विधानसभा येतात, त्यातली एक विधानसभा डोळ्यासमोर घेऊन त्यातल्या प्रमुख 15, 20, 25 नेत्यांबरोबर त्या विधानसभेमध्ये सरासरी जे 350 ते 400 बूथ असतात, त्या बूथवर 50% जास्त मतं मिळाली महायुतीला असे बूथ कोणते, 30 ते 50% मतं मिळाली असे बूथ कोणते, 30% कमी मतं मिळाली बूथ कोणते, याचं एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सुरू आहे. आणि मग बरोबरीने का 30% कमी मतं जिथे पडली त्या बूथवर इतकी कमी का पडली, ज्या बूथवर बरी मतं मिळाली तिथे नेमकी काय मेहनत तुम्ही घेतली, अशा प्रकारचं थोडं लोकसभेचं विश्लेषण. पण लगेच आम्ही विधानसभेवर शिफ्ट होतो आहे की आता विधानसभेमध्ये परफॉर्मन्स नीट कसा करता येईल. त्याच्यामध्ये आम्ही सगळी संघटनात्मक मांडणी केली आहे की काही ठिकाणी बूथ प्रमुख बदलावे लागतील, बूथवर नेता बूथ प्रमुख आहे असं करायला लागेल. आपण नॉर्मल कार्यकर्त्याला बूथ प्रमुख करतो तो त्याच्या परीने करतो, पण नेत्याचा तो अध्यक्ष उपाध्यक्ष हा परिचय नंतरचा आहे. तो कुठल्या बूथचा प्रमुख आहे, एक नेता हा 2 बूथचा 3 बूथचा प्रमुख असायलाच पाहिजे. अशा प्रकारचं विश्लेषण आणि योजना अशी चालली आहे. कारण हा म्हणता विधानसभेचं नोटिफिकेशन निघेल, कारण माझ्या माहितीप्रमाणे जरा अपुरी माहिती असेल तर मला क्षमा करा, पण 3 नोव्हेंबरच्या आसपास बहुतेक नवीन विधानसभा निर्माण करायला लागते. 20 ऑक्टोबरच्या आसपास निवडणुका होईल. 45 दिवस आधी प्रक्रिया सुरू होते, म्हणजे त्यात आचारसंहिता लगेच लागत नाही, पण 45 दिवसाआधी याद्या घोषित करणं, नवीन नावं जोडणं, फायनल यादी घोषित करणं असं सगळं सुरू होतं. हे साधारणतः ऑक्टोबरचे 20 दिवस धरले तर 5 सप्टेंबरच्या आसपास सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे जून गेलाच, जुलै ऑगस्ट असे 2 महिने हाताशी असल्यामुळे मी हा आग्रह धरलेला आहे. अगदी आमच्याकडे कोथरूड विधानसभेत आम्ही प्रभागशा बैठका करणार. एक प्रभाग 4 नगरसेवकांचा असतो आणि सरासरी 60,000 मतांचा असतो. इथे तर एवढा वेळ नसल्यामुळे आम्ही एक विधानसभा 4 लाखवाली घेऊन बसलो आहे. पण ज्यावेळेला मी प्रभाग लेवलला जातो त्यावेळेला मला अधिक सगळ्यांना स्क्रीनवर दाखवता येतं, अरे बाबा आपल्याकडे 50 बूथ आहेत, हे 3 बूथ असे का मागे राहिले वगैरे वगैरे. त्यामुळे दिस इज हा रेग्युलर आम्ही एक्झरसाईज करतो. यावेळेला थोडं यश कमी मिळाल्यामुळे हा एक्झरसाईज थोडा अधिक सघन आम्ही करणार आहोत. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे अडकून बसले आहेत, मात्र त्यातनं राज्य सरकार कशी भूमिका मांडणार किंवा मार्ग कसा करणार. त्याचा एक असा आरोप आहे की माझा घात करण्यासाठी दिल्लीतून षडयंत्र रचलं जात आहे, ते वारंवार सांगतायत. तर काय माझ्याकडे अशी कुठलीही माहिती नाही, आणि त्यांच्यावर असा आरोप करणं इतका मी काही ब्लंट म्हणतात इंग्लिशमध्ये, हे काही सांगतात असं म्हणणं इतकं मी ब्लंट नाही. मी असं म्हणेल किंवा त्यांच्याकडे अशी माहिती असेल तर ती त्यांनी लोकांसमोर उघड केली पाहिजे.
माझं असं मत आहे की याच्यामध्ये कोणी कोणाला भडकावून मराठा म्हणजे भडकवून मराठा समाजाचे प्रश्न संपणार नाहीत. एकत्र बसून आणि प्रामुख्याने दोन्ही बाजूने कायद्याचे तज्ज्ञ असे बसून हा मार्ग काढायला लागेल. मग जरांगे पाटलांनी 10 कायद्याचे तज्ज्ञ बसवले पाहिजेत की अशा प्रकारे सरसकट कुणबी देता येते का, त्यांनी लॉजिकली मांडावं, काही दाखले द्यावेत, घटनेचे उल्लेख करावेत, न्यायालयांचे निर्णय मांडावेत. त्याच वेळेला सरकारच्या बाजूने 10 तज्ज्ञांनी बसवले त्यांनी असं म्हणावं की असं नाही आहे, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला होता. अशाने प्रश्न संपते. आज महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे ते आरोप प्रत्यारोपाशिवाय काहीच चाललेलं नाही. लोकांच्या समस्येच्या मुळात जाणं असं बाजूला. जरांगे पाटलांची माहिती जर अशी असेल की त्यांचा कोणते घात करायला बसला तर त्यांनी ती माहिती लोकांसमोर उघड केली पाहिजे. सरकार मात्र हा प्रयत्न करत आहे की ह्याच्यातून सर्वमान्य तोडगा कसा निघेल आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारा तोडगा कसा निघेल. आणि यासाठी माझी जरांगे पाटलांना सारखी विनंती आहे की तुम्ही एका ठिकाणी बसून उपोषण करणं याच्याबरोबरीने तुम्ही हे सगळं लॉजिकली लिगली मांडणारी एक टीम, तुम्ही असं म्हणता ना किंवा माझ्या प्रयत्नाने मराठवाड्यातले 37,000 आणि इन जनरल 50-60 लाख कुणबी सर्टिफिकेट मिळाले तर मग मेजर विषय संपला आहे ना. तो सरकारने मान्यच केलं ना की ज्याची नोंद सापडेल तो कुणबी. आता तुम्ही पुढे जाऊन म्हटलं की त्याचे सगळेच वगैरे, तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा काही निर्णय आहे की आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्यामुळे आपल्याकडे ऑलरेडी माननीय देवेंद्रजींनी 14 ते 19 कायदा केला. त्याच्यामध्ये रक्तसंबंध म्हटलं तर रक्तसंबंधाने सगळेच एकच आहे. तो कायदा केला आपण, तो फक्त शेड्यूल ट्राईबला लागू नाही झाला कारण शेड्यूल ट्राईब आमदार खासदाराने त्याला विरोध केला. त्यांचं म्हणणं पडलं की स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये खूप शेड्यूल ट्राईबची सर्टिफिकेट्स बोगस काढली गेली आणि तुम्ही एकदा रक्तसंबंधातल्याला द्या म्हटलं तर ते सगळ्या बोगसची मल्टिपल होते. पण शेड्यूल कास्ट आणि ओबीसीसाठी तो कायदा लागू झाला की घरामध्ये वडिलांना मिळालं असेल तर पुन्हा मुलाने व्हेरिफिकेशन घ्यायची आवश्यकता नाही. याला म्हणतात रक्तसंबंध. रक्तसंबंध आणि सगळे सोयरे हा शब्द फार वेगळा आहे असं मला वाटत नाही. पण मी कधीही माझं म्हणणं बरोबर मानत नाही. मी असं म्हणतो की माझं मत आहे त्याच्यावर एकदा डिबेट करू. त्यामुळे लिगल डिबेट शिवाय हा प्रश्न संपणार. राष्ट्र